लव्ह. तुला काय माहिती लव्ह काय असतं? लव्हचा अर्थ दुसऱ्यांची लाईफ सुखाने भरून टाकणं, दुसऱ्यांच्या लाईफ मध्ये संकट आणणं नाही. आणि या घरातल्या सगळ्यांनी एकमेकांच्या घरांमध्ये संकटच दिलेले आहेत. मग ठीक आहे ना, तुम्ही चालल्या होत्या ना, जावा. आम्ही जसे आहे तसे ठीक आहे. रमा, तू खूप बोलतेस ग. सगळी हवेतली बडबड असते तुझी. आरती, तू जा ना इथून. वाद कशाला घालतीयस? ताई, थोडं बोलू तर दे ना. हा, तर मी काय म्हणत होते? हा, मला सगळं माहितीये तुझ्याबद्दल. तुझ्या बाबांच्यामुळे तुझी सासू वैतागली, तुझ्या सासूमुळे तुझी आत्या वैतागली, आणि तुम्हा दोघा नवरा बायकोंमुळे सगळी चाळ वैतागलीये. आणि जिथे इतक्या दुःखांचा सावट असेल तिथे लव असूच शकत नाही. हे पहा, रमा, काही बोलू नकोस. काही मर्यादा असतात, त्यांचं पालन कर. आरती, तू जा ना ग इथून. अगं का जायचं ती ना? बराबर तर बोलतीये. या घरात दुःखाचं साम्राज्य आहे, प्रेमाचं नाही. आरती, निघ आता. बाय. लई जास्त होतं हिचं. लक्ष्मी, नग, जर इथं कोणी बी काही बोलत नाहीये तर तू कशापायी बोलतीस? रमा, गपचूप उभी का आहेस? काय बोलली का नाहीस तू? लक्ष्मी, जर तुला काम शोधाय बाहेर जायचं असेल तर तू जाऊ शकते, पण सध्या तर यासनी एकटं सोडून दे. काय झालं? इथं तीच पोरगी आहे ना जिच्या आई म्हणते जास्त बडबडत होती. खरं तर तुम्ही बघायला हवं का समद्यांनी एकाच रस्त्यावर चालायला पाहिजे. एक तर आपला स्वाभिमान आणि ओळख इतरांपेक्षा कमी नाहीये, या रस्त्यावर चला जे भीम आणि रमा नेहमी सांगत असतात, नाहीतर दुसऱ्या रस्त्यावर चला ज्यावर आपल्या जातीचे लोक चालतात, हे मानून की आपण छोट्या जातीचे हाय. काही बोलू नकोस. काही मर्यादा असतात, त्यांचं पालन कर. अशी तर खूप बोलतेस. तिथे काय बोलता नाही आलं? जिथे नवरा, कुटुंब सगळं होतं.
आता इथे का उभी आहेस? टेल टेल. टेल टेल नाही. आता माझं ऐका. यापुढे जर चाळीत आल्या ना तर आमच्या कुटुंबाशी नडू नका. तिथे तर माझ्या नवऱ्याने सांगितलं का चाळीत तुम्हासनी काय बोलणं मर्यादेच्या विरुद्ध आहे, म्हणून इथं आले. अच्छा, तर हे सगळं भीमरावाच्या जीवावर चाललंय. ऐकलंय भीमराव लंडन, अमेरिका इथे शिकायला जाणार आहे, जे कधीच होणार नाही. कारण तिथपर्यंत फक्त मोठी माणसं, डेव्हिड सारखी माणसंच पोहोचू शकतात. स्वीट तर खाऊ घातलं ना रमाबाई. आता एक सल्ला पण घेऊन जा. स्वप्न अशीच बघ जी बघितल्यावर लोक बडबड करणार नाही, चेष्टा नाही करणार. मग लाईफ हॅपी हॅपी राहील. कारण राईट नेहमी आरतीच असते आणि बाकी सगळे रॉंग. असाल तुम्ही समजत राईट, पण या बाबतीत तुम्ही चुकताय. का माझा नवरा लंडन अमेरिकेत जाऊन शिकू नाही शकत. ते नक्कीच जातील आणि तुम्ही बी बघत राहाल. असं वाटतंय तुला गप्प करावंच लागेल. आमची संघर्ष करणारी जात जर गप्प बसली तर आमच्यासाठी आवाज कोण उठवणार? हात सोड माझा, सोड. हात सोड माझा. तू सोडवा ना. हात सोड. आरतीजी, ही रमाबाई आंबेडकर तिच्या नवऱ्याविरुद्ध एक बी शब्द नाही ऐकणार. आणि ही गोष्ट डोक्यात फिट्ट बसून घ्या. सोड माझा हात. यू पुअर वुमन. तुम्ही श्रीमंत आहात, मग सोडवा की. मला वाटतं हिला धडा शिकवावाच लागल, तवाच ही हात सोडल. असं नाही ऐकणार तू. सोड माझा हात. कुठे आहे तुमची लाडकी सून? समधी चाळ शोधून आलीये, कुठं बी नाहीये. आज स्वयंपाक अर्धवट टाकून गेलीये, तो बनवणार कोण? गेली असेल कुठेतरी, येईल आता. येईल म्हणजे काय? म्या तिची वाट बघत बसू का? तुमच्या समद्यांची पोट रमा आणि भीमची बडबड ऐकून भरत असतील. माझं पोट नाही भरत. भीम, अगं त्याला का बोलवतेस? तो अभ्यास करतोय ना, त्याला काय माहित कुठे गेलीये ती. तो अभ्यास करतोय तर माझा काय संबंध? काय झालं? भीम काही नाही, तू जा अभ्यास कर. जिजाबाई, मी जाऊन लगेच बघून येते. भीम, जा ना तुझ्या बायकोला शोधून आण. स्वयंपाक अर्धवट टाकून निघून गेलीये ती. आता काय तुझी लंगडी आत्या जाईल आणि शोधून आणणार तिला? जा. जबाबदारी शिकवतोस ना सगळ्यांना, नीट बघ. तुझी स्वतःची बायकोच गैरजबाबदार झालीये इथे. रमा, हे बघा, रमा, काही बोलू नकोस. काही मर्यादा असतात, त्यांचं पालन कर. मी बघून येतो. का सोडवता येत नाहीये? इथून पुढे मला गप्प करण्याचा प्रयत्न करू नका. कारण आम्हा जातवाल्यांकडे फक्त आवाजच आहे. आणि तो जर उठवला ना तर एक दिवस सगळंच बदलून जाईल. मी पण तुझ्या जातीची आहे, पण तुझ्यासारखी अशी गळा फाडून फाडून लाऊड बोलत नाही राहिले. तर मी मोठ्या लोकांकडे जाऊन आश्रय मागितला आणि आज बघ मी किती मोठी झाली आहे. बिग बिग लेडी. मोठी झालीयस ना, हात सोडून दाखव. खूप महागा जाईल हा. सोड माझा हात, सोड. सोडून घ्या. हो, सोडवू शकते मी. सोडवा की मग. सोड माझा हात. तुला खूप महागात पडेल हा. महागात पडेल सांगते मी.
पुरुष असून एका स्त्रीवर मागून घाबरटासारखा वार करतोस? लाज वाटली पाहिजे. तुम्ही जा इथून. आणि रमा जर काही उलटसुलट बोलली असेल तर तिच्यातर्फे मी माफी मागतो. काय माफी बिफी नाही, मी काय चुकीचं नाही केलं. सोडणार नाही मी तुला रमा. रमा, रमा ऐक माझं म्हणणं. तू जे केलंयस ते चुकीचं केलंयस. वय मला स्वयंपाक बी करायचाय. आई माझी तिथे वाट बघत असतील, मी जाऊन स्वयंपाक करते. थांब रमा, थांब. असं माझ्या बोलण्याला ऐकून न ऐकल्यासारखं करू नकोस. मला कळते तुम्हासनी काय बोलायचं आहे. हेच का तिथे त्यांचा हात धरून काहीच बोलायला न होतं मी. पण मी जे बी केलं ते बराबर केलं. ती तुमच्या विरोधात बोलत होती का तुम्ही लंडन अमेरिकेला जाऊन शिकू नाही शकत. हे समज बोलणं मी सहन नाही करू शकत. सहन नाही करू शकत याला काय अर्थ आहे? प्रत्येक वेळी जेव्हा वाईट वाटतं तेव्हा बोललंच पाहिजे असं नाहीये. बऱ्याचदा शांत राहावं लागतं, तेही गरजेचं आहे. तुम्हाला गप्प बसणं गरजेचं वाटत असेल, मला नाही वाटत. रमा, रमा. शोभा, वाईट नको मानून घेऊस, पण जशी तू आहेस ना तशी ती मुळीच नाहीये. ती थोडी असभ्य आहे. ताई असभ्य नाहीये, बस थोडी उद्धट आहे. जे तिच्या मनात असेल संकोच न करता बोलून टाकती. ते काय आहे ना ताई, तिचं लहानपणापासूनच स्वप्न आहे. लई पैसे मिळवायचे, श्रीमंत व्हायचं, त्यामुळेच ही अशी वागते. ही तर चांगली गोष्ट आहे, पण जे आज मी बघितलं त्यावरून मी बोलते. वा, तुमची तर कमालच झाली राव. म्हणजे तुमचा बाचा भीमराव त्यो सपान बघतो हाय का मोठा माणूस बनायचा हाय, तर तुम्हाला ते लय झाक वाटतंय. आणि आता जेव्हा ही शोभाची बहीण आरती तेच सपान बघते हाय, मोठं व्हायचं म्हणते हाय, तर तुम्हाला ते वाईट वाटतंय वय. आणि एवढं वाईट वाटतं हाय का तिची तक्रार करायला लागलात तुम्ही. वा, तुम्ही तिघं निघा इथून, तुम्हाला कळणारच नाही. अहो काय समजणार नाही आमासने. आणि नाही समजत असेल तर समजावा ना का कसं भीमरावचं मोठा माणूस बनायचं स्वप्न आणि आरतीचं मोठा माणूस बनायचं स्वप्न वेगळं आहे. आता आमच्या नजरेत तर भीम आणि आरती दोघं एकसारखेच आहेत आणि दोघांचे सपान बी एकसारखेच आहे, फक्त पद्धत वेगळी आहे. आणि आमच्या हिशोबानं तर भीमरावच्या पद्धतीपेक्षा त्या आरतीची पद्धत जास्त बरोबर आणि जास्त प्रभावी आहे. जोखू भाऊ, तुम्ही जा इथून. का गोष्टी वाढवत आहात? आणि ताई काहीतरी सांगत आहेत तर बरोबर बोलत आहेत, त्यांचा हक्क आहे. हाकबीक तर ठीक आहे, पण ही गोष्ट कधी समजणार का ही समज भीमचे समर्थक एकसारखेच आहेत. त्या लोकांनी हे सहनच होत नाही आहे का कोणी बी भीमाच्या पुढे निघून जाऊ शकतो. आणि माझ्या नवऱ्याचे शत्रू बी एकसारखेच आहेत. माझे पती स्वतःला मोठं नाही समजत. ते नेहमी एका माणसापेक्षा समाजाला मोठं समजतात. त्यासनी समाजाच्या कसाची काळजी आहे. ते असे हातात एखादा खाऊचा डबा घेऊन ह्या गोष्टीचा टेंभा नाही मिरवत का ते इतरांपेक्षा मोठे आहेत. उलट समद्यांसाठी लढतात, म्हणजे प्रत्येकाच्या थाळीमध्ये जेवायला अन्न असावं. आणि तुम्ही रमा, बाकी काही नाही. चल आतमध्ये. का आत जाऊ? बोलू द्या. आणि तुम्ही दरवेळी मला गप नाही करू शकत. ज्याला जे वाटल, जे मनात येईल ते तुमच्या विरुद्ध नाही बोलू शकत. तुम्ही तर कुणाला कधी काय बोलत नाही, पण मी गप नाही बसणार. मी बोलणार. शोभा काकी,
तुमची बहीण आली आहे ना, त्यासनी बी तुम्ही समजवा का माझ्या नवऱ्या विरुद्ध एक बी शब्द नाही बोलायचा. आज तर खूप साऱ्या मर्यादा असल्यामुळं मी गप्प बसते, पण दरवेळी असं नाही म्हणत. रमाताई, मी विचार केलेला की मी ही मिठाई मावशी गेल्यानंतर सगळ्यांना देणार, पण मावशीने भीमदादा विरुद्ध असं बोलून गेली ज्यामुळे तुम्ही इतक्या चिडल्या आहात, तर मला नाही खायची मिठाई. दीपक, काय आहे हे सगळं? असं कोणी दिलेली वस्तू फेकायची नसते बेटा. पकड हे. त्या पोराला जे बरोबर वाटलं त्यांनी केलं. मला वाटतंय का याचा बी आदर केला पाहिजे. हे बघा, या भीम आणि रमाच्या नांदामंदी एवढ्या महागड्या मिठाईचा सत्यानाश झाला ना, आणि या गोष्टीला ना तुम्ही असं समजून घ्या आता की आता ह्यो भीम आणि रमा दोघांनी मिळून तुमच्या घराचं नुकसान करायला सुरुवात केली आहे. ती तुमच्या विरोधात बोलत होती का तुम्ही लंडन अमेरिकेला जाऊन शिकू नाही शकत. हे समज मी नाही सहन करू शकत. सहन नाही करू शकत ह्याला काय अर्थ आहे? प्रत्येक वेळी वाईट वाटतं तेव्हा बोललंच पाहिजे असं नाहीये. बऱ्याचदा शांत राहावं लागतं, तेही गरजेचं आहे. रमा, मी आज तुला जरा जास्तच बोललोय. हा, हिशोब समजत नाहीये. समजवा, लय अवघड आहे. मला माहिती आहे तू नाराज आहेस. हा हिशोब बघा ना एकदा. अभ्यासाच्या वेळेस हे काय बोलताय? इकडे ये. 0.1% आणि 0.01% मध्ये खूप फरक आहे. या दशांशाच्या पुढे जितके शून्य जास्त असतात, संख्येचं मूल्य तितकंच कमी होत जातं. आता या प्रश्नाचं उत्तर मी इथे मांडून देतो, तू एकदा वाच. हे घे, एकदा बघून घे. जर तरीही समजलं नाही तर मग पुन्हा विचार. ऐका, दशांश पुढे असंख्य शून्य लावल्यावर जे मूल्य मिळेल ना, तेवढंच मूल्य माझ्या आयुष्यात त्या लोकांचं आहे जे तुमची स्वप्न, तुमच्या प्रतिभेचा अपमान करतात. आणि आपण ह्याच गोष्टीसाठी लढतोय ना, का आपली जात बी कुणापेक्षा कमी नाहीये. आपली बी स्वतःची एक ओळख आहे. पण या गोष्टीसाठी मी कुणाशी भांडणार नाही. का माझे पती कोण आहेत, काय करू शकतात ते, पण कधी ना कधी निर्णय सांगेन.